26 वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अस्त होणार का? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हाच प्रश्न सर्वाधिक चर्चेत आहे. कारण काँग्रेसनं शरद पवार गटासमोर थेट विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर 15 ऑगस्ट पूर्वी मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकेकाळी काँग्रेसपासून वेगळी वाट निवडत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. परंतु आता तोच पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन होणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात विचारला जातोय. जर हा निर्णय झाला तर त्याचा परिणाम फक्त शरद पवार गटापुरता मर्यादित राहणार नाही, तर महाविकास आघाडीतील समीकरणं, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा देखील बदलू शकते. मग नेमकं काँग्रेसने असा प्रस्ताव का दिला? शरद पवार यांची या प्रकरणावर भूमिका नेमकी काय आहे? आणि 26 वर्षांनंतर राष्ट्रवादी समोर खरंच अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे का? तर चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणामागचं राजकीय गणित आणि इनसाइड स्टोरी आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य मानले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या एका मोठ्या संभ्रमात सापडले आहेत. कारण आता महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांसमोर एक अत्यंत मोठा आणि महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडल्याचं सध्या सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार विरोधकांची मूठ बांधण्यासाठी सध्या काँग्रेस आग्रही असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीसह भाजपचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी काँग्रेस पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून ही रणनीती खेळली जात असल्याचा अनेक राजकीय क्षेत्रातील तज्ञांचा अंदाज आहे. सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या या बातमीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. म्हणूनच आता या प्रकरणाला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड मानलं जाते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस पक्ष यांच्यात पडद्यामागे अनेक मोठ्या राजकीय घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत असा देखील सध्या बोललं जाते. मित्रांनो, सध्या संपूर्ण देशातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. कधी काळी बंगालमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे आज 3 भाग झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पक्षातील एकूण 80 आमदारांपैकी 50 पेक्षा जास्त आमदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडली आहे. त्याचप्रमाणे 19 खासदारांनी देखील आपला वेगळा गट स्थापन केलाय. म्हणूनच आता ममता बॅनर्जींचा उरलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची देखील शक्यता आहे. एकीकडे बंगालमध्ये ही चर्चा सुरू असताना आता महाराष्ट्रातून देखील सारखीच बातमी समोर आली आहे. कारण जे काही आज ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षासोबत घडत आहे तेच 2023 मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत देखील घडले होते. त्यावेळी स्वर्गीय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक ऐतिहासिक बंड घडला होता. त्यानंतर पक्षातील अनेक दिग्गज धुरंधर पवारांची साथ सोडत भाजप सोबत युती करून एनडीए मध्ये सामील होण्यास तयार झाले. अगदी तेव्हापासूनच सातत्याने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाची कामगिरी कमी होत गेली. गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील पक्षाने फक्त 10 जागा जिंकत मोठा पराभव स्वीकार केला. त्यामुळेच राज्यातील शरद पवारांचे राजकीय वर्चस्व दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र आहे. सोबतच एकेकाळी महाराष्ट्रात एक हाती वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला देखील मागील काही काळात मोठे राजकीय धक्के सहन करावे लागले होते. याच गंभीर परिस्थितीचा विचार करता काँग्रेसने शरद पवारांना ही ऑफर दिल्याचं सांगितलं जाते. विशेष म्हणजे अगदी काही काळापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील काँग्रेसची विचारधारा असणाऱ्या देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं, काँग्रेस पक्षाला मजबूत करावं अशी थेट भूमिका घेतली होती. राऊत यांचा याच भूमिकेवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती. त्या या संदर्भात बोलताना म्हणाल्या होत्या की संजय राऊत हे माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्या या मताचा मी आदर करते, परंतु हे कधी शक्य होईल ते आगामी काळातच समजेल. अशा प्रकारचे विधान सुप्रिया सुळेंकडून करण्यात आले. आता त्यांच्या या सूचक विधानानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काँग्रेस पक्षात विलीन होण्याच्या शक्यतेला ग्रीन सिग्नल मिळालाय. मित्रांनो, आजपासून जवळपास 48 वर्षांपूर्वी 1978 मध्ये शरद पवारांनी काँग्रेसमध्ये बंड करत महाराष्ट्रात एक वेगळा गट तयार केला होता.
आणि वयाच्या 38व्या वर्षी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर 90च्या दशकात जेव्हा काँग्रेस पक्ष कमकुवत होत होता, त्यावेळी 1998 मध्ये सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या. त्यावेळी काँग्रेस पक्षात त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याबाबत काही नेत्यांमध्ये मतभेद होते. यामध्ये शरद पवारांसह पी.ए. सगमा आणि तारिक अनवर यांचा समावेश होता. हा मुद्दा थेट सोनिया गांधींच्या विदेशी जन्माशी संबंधित असल्यामुळे काँग्रेस नेतृत्वाने तो पक्षविरोधी मांडला. म्हणूनच मे 1999 मध्ये या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसमधून घरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर दिनांक 10 जून 1999 रोजी शरद पवारांकडून नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी एनसीपी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या काँग्रेस विरोधात या पक्षाची स्थापना झाली होती, त्याच काँग्रेस सोबत राष्ट्रवादीने अवघ्या काही महिन्यात युती केली. यानंतर शरद पवारांची काँग्रेस सोबत असलेली ही युती आजपर्यंत कायम आहे. त्यामुळे आता अगदी एवढ्या वर्षांपासून निर्माण केलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व वर्चस्व शरद पवार काँग्रेसला देणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विलीनीकरणासाठी अनुकूल असल्याचं सध्या चित्र आहे. कारण काही दिवसांपूर्वी शरद पवार गटातील एका बड्या नेत्याने महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाबरोबर विलीनीकरणासंदर्भात चर्चा केली होती, अशी गुप्त माहिती समोर आली आहे. परंतु या चर्चेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु असे तरी देखील विलीनीकरणाबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याचं सूत्रांच्या माहितीने समोर आलंय. म्हणून जर शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन झाला तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे ऐतिहासिक वळण ठरेल. कारण 26 वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षातून वेगळी झालेली राष्ट्रवादी पुन्हा काँग्रेसमध्ये सामावून जाईल. म्हणून हा घटनाक्रम घडला तर राज्यातील राजकारणात एक राजकीय वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे मानले जाईल. कारण काँग्रेस पक्षाला शरद पवारांच्या राजकीय अनुभवाची साथ लाभेल. सोबतच शरद पवारांना काँग्रेसच्या माध्यमातून एक नवा मंच तयार होईल. म्हणूनच आता 15 ऑगस्ट रोजी या प्रकरणावर नेमकी काय घोषणा होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.